श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. उद्या म्हणजेच बुधवारी 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढी एकादशीला आपल्याला वारीला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरीच काही उपाय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. तसेच घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. घरामध्ये आपल्या जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पूजा कशी करावी, तसेच आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे की ज्यामुळे आपल्या सर्व समस्या सुटतील. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला आपल्या घरातील झाडलोट करायची आहे. घराच्या बाहेर देखील आपण स्वच्छ करायचे आहे, कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी येते. आणि आपण जर बाहेरून एखादं घर आपल्याला चांगलं दिसलं की ते आपण देखील त्या घराकडे आकर्षित होत असतो. तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या बाहेरचा परिसर देखील स्वच्छ करायचा आहे. आपण दरवाजा, जो मुख्य दरवाजा आहे तो आपण या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुम्ही अगोदरच्या दिवशी स्वच्छ पुसून घेतला तरी पण चालेल. तसेच आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मग हळद आणि गोमूत्र घ्यायचं आहे. गोमूत्र नसेल तर तुम्ही शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल आणि याचं लेपन तुम्ही उंबरठ्यावरती करायचं आहे. तसेच घराच्या बाहेर या दिवशी आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला घराच्या बाहेर स्प्रे करायचं आहे किंवा घराबाहेर तुम्ही शिंपडू देखील शकता. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरामधील वातावरणामध्ये देखील सकारात्मकता असते. तर आपण या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये 4 ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. तर पहिलं स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. मुख्य दरवाजा, तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही गोष्टी पण येत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता आणि माता लक्ष्मीचा वास होण्यासाठी आपण या प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे. तर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि याचं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. आता मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढताना आपण दरवाजा अगोदर स्वच्छ करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतरच आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. अगदी तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र घेऊ शकता किंवा गुलाबजल जरी मिक्स केलं तरी पण चालेल. पण आपल्याला या दिवशी हळदीने स्वस्तिक दरवाजावरती काढायचंच आहे. तसेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे. आता हे आंब्याच्या पानांचं तोरण कसं लावायचं यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय, तो देखील तुम्ही बघू शकता. त्या आंब्याच्या पानांवरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. तसेच आपल्या घराच्या बाहेर जी आपण रांगोळी काढणार आहे त्या रांगोळीमध्ये आपण लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे. दरवाजाच्या दोन्ही साईडने आपण लक्ष्मीची पावलं काढावी. एका पावलामध्ये हळद टाकावी तर दुसऱ्या पावलामध्ये आपण कुंकू टाकावं. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच दरवाजावरती जर आपण हळदीने स्वस्तिक काढलं तर हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे अशा प्रकारचं स्वस्तिक आपण आपल्या मुख्य दरवाजावरती देखील काढायचं आहे. तसेच आपण जेव्हा घराबाहेर रांगोळी काढत असतो, देवापुढे रांगोळी काढत असतो, तिथे देखील आपण स्वस्तिक हे आवर्जून काढावंच. आता आपण आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण देवपूजा करणार आहोत. तर देवपूजा करताना देखील आपण देवापुढे तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे. मग जी काही भगवान विष्णूंची मूर्ती आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याच्या खाली तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढू शकता. मग तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि असं स्वस्तिक तुम्ही भगवान विष्णूंच्या खाली काढायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्ण
कृष्णाच्या मूर्तीखाली देखील अशा प्रकारचं तांदळाने स्वस्तिक हे काढू शकता। आणि दुसऱ्या दिवशी हे तांदूळ अगदी तुम्ही भात बनवण्यासाठी घेतले तरी पण चालेल, कारण की यामध्ये भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे। तसेच उरलेले काही तांदूळ आपण बाहेर पक्ष्यांना देखील टाकू शकता, फक्त ते तांदूळ वाया जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। तसेच या दिवशी आपण दिवसभर घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे, किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित ठेवू शकता। पण या दिवशी आपण दिवसभर तसेच अगदी रात्रभर जरी तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल, कारण की या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी जेवढी आपण पूजा करू, जेवढी सेवा करू, त्याचे कित्येक पटीने आपल्याला फळ मिळणार आहे। तसेच आता आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा मातेला देखील आपण कुंकुमार्चन करावे। तसेच अन्नपूर्णा मातेखाली जे काही तांदूळ आहे ते तांदूळ देखील आपण बदलवायचे आहे, आणि आपण तिथे नवीन तांदूळ ठेवायचे आहे। तुमच्या घरामध्ये कासवाखाली जर तांदूळ ठेवलेले असतील तर ते देखील तांदूळ आपण बदलवावे, किंवा जर त्याखाली पाणी ठेवत असाल तर ते पाणी देखील आपण बदलवायचं आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे। तसेच या दिवशी आपण स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये आपल्याला शेगडीची देखील पूजा करायची आहे। आपल्याला आता शेगडीवरती देखील स्वस्तिक काढायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला आपला किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे। अगदी ह्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही सकाळीच करून घ्या, की जेणेकरून तुम्ही दिवसभर कोणतीही कामे केली तरी पण चालेल। आणि आपण जेव्हा सकाळीच पूजा सेवा करतो ना, तेव्हा आपले मन देखील एकदम प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो। आता शेगडी स्वच्छ झाल्यानंतर आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा शुद्ध जल टाका। ओल्या कुंकवाने आपण शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकवरती देखील आपण तांदूळ अर्पण करायचे आहे। तसेच धूप दीप आपण ओवाळायचा आहे। तसेच तुमच्या घरामध्ये किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर फोटो देखील आपण या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटोची देखील आपण पूजा करायची आहे। अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। आता आपली ही गॅस शेगडीची पूजा झाल्यानंतर आपण आपल्या तुळशीजवळ जायचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय प्रसाद देखील ग्रहण करत नाही, त्यामुळे आपण तुळशी मातेची पूजा या दिवशी करायचीच आहे। आणि जिथे तुळशी माता असते म्हणजे माता लक्ष्मी असते, तिथे भगवान विष्णू देखील असतात, आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते। त्यामुळे आपण या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे। तुळशीजवळ देखील आपण या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे। मग तुळशीजवळचा परिसर स्वच्छ करायचा आहे आणि तिथे तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढू शकता, किंवा अगदी तुम्ही जो काही दिवा प्रज्वलित करणार आहात त्याखाली तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढलं तरी पण चालेल। फक्त तांदूळ हे अखंड असावे आणि त्या तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, आणि त्यावरती तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।